आज आम्ही बनवले पालक आणि मूग डाळीचे धिरडे. चला तर मग बघूया याची रेसिपी. त्यासाठी भिजवलेले मूग, पालक, जिरे, लसूण, हिरवी मिरची हे सर्व साहित्य आपण घेऊन मिक्सरच्या भांड्यात एकत्र टाकूया. दाखवल्याप्रमाणे लसूण, मिरची, आवडीप्रमाणे जिरं सर्व मिश्रण आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून छान असे बारीक करून घ्यायचे आहे. बारीक केल्यानंतर खूप बारीक असे करून घ्यायचे आहे. बारीक केल्यानंतर अशा प्रकारे सारण भांड्यात काढून घ्यायचे आहे. त्यानंतर पालक हा कोथिंबीरप्रमाणे बारीक चिरून घ्यायचा आणि सारणमध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यात चवीपुरते मीठ टाकून आपण छान एकजीव असे मीठ मुरेपर्यंत फिरून घेऊया. व आपण आता इकडे तावा तापायला ठेवलेला आहे. तावा छान तपला आहे आणि आपण हे मिश्रण एक वेळा फिरून चमच्याच्या साहाय्याने ताव्यावर टाकूया व छान असे गोल करून घेऊया. गोल केल्यानंतर त्यावर थोडेसे तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यानंतर त्याला तांबूस कलर येईपर्यंत छान होऊ देऊया आणि त्यानंतर त्याला सराटा किंवा उलथण्याने पलटून घेऊ, छान होऊ देऊ. त्यानंतर तयार आहे आपले मुगा आणि पालकाचा धिरडा. हे आपण सॉस किंवा आवडीप्रमाणे दह्यासोबत खाऊ शकता. आवडल्यास लाईक नक्की करा.